नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आहे 10 जून 2026. आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्या चालू घडामोडीचा रेफरन्स असेल ते आपण या ठिकाणी बघूया. अपडेटेड असणारे करंट अफेअर्स जे आपल्याला एक्झामला फोकस करणारे असणार आहेत ते आपण कव्हर करूया. त्यासाठी आपण ऑल इंडिया रेडिओ असेल, PIB असेल, सोबतच द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, या सगळ्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या वेबसाईट प्लस न्यूजपेपर या सगळ्यांचा असणारा रेफरन्स आपण घेतो. या सेशनच्या अनुषंगाने आजच्या दिवसाच्या अंतर्गत असणारा हा सगळा पार्ट आपल्याला UPSC, MPSC हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या असणाऱ्या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेनिफिट असणार आहे. आणि त्यासोबतच आपला असणारा हा प्रेडिक्टेड असणारे MCQ सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. चला मग स्टार्ट करूया आजच्या असणाऱ्या सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी आपण या ठिकाणी आजचं असणार जे सेशन असेल म्हणजे ज्या PDF असतील, तुम्हाला डेली अपडेट्स असतील, ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. लिंक आहे माइंडसेट आयएस अकॅडमीचं. या असणाऱ्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि हा सगळा डेटा पुरवून घेऊ शकता. सोबतच आपण इंस्टाग्रामवरती पण आहोत. इंस्टाग्रामचा असणारा जो काही आपला असणारा जो लिंक आहे का तो हा माइंडसेट आयएस अकॅडमीचाच आहे. तुम्ही याला जाऊन फॉलो करू शकता. प्लस आपलं युट्यूब चॅनल आहे हे जे नवीन आहे त्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना सेशन आवडत असतील तर लाईक करा. त्यासोबतच आपलं असणारं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. सोबतच हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या कोणत्या क्वेरीज असतील तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चला पहिला रेफरन्स बघूया. पहिला न्यूजचा रेफरन्स आजच्या असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं पाहिलं तर क्वेश्चन बघूया काय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाबाबत खालील विधानांचा विचार करा. 10 जून 2026 रोजी त्यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण केले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निर्वाचित पंतप्रधान म्हणून असलेला 4398 दिवसांचा असणारा विक्रम मोडला. मार्च 2026 मध्ये ते भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख हेड ऑफ दी गव्हर्नमेंट राहणारे नेते बनलेले आहेत. कोणती विधाने या ठिकाणी बरोबर दिसतात लक्षात घ्यायचं, सर्व विधाने इथं बरोबर आहेत. म्हणजे आता सध्याला ऍज अ इलेक्टेड प्राईम मिनिस्टरच्या अनुषंगाने पाहिलं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करूया आपण जवाहरलाल नेहरूंचा. तर त्यांचा असणारा जो सुरुवातीचा असणारा कार्यकाल आहे का तो म्हणजे कुठला या ठिकाणी 1947 पासूनचा असणारा 52 पर्यंतचा तो कार्यकाल जर विचारात घेतला तर तो त्या ठिकाणी इलेक्टेड नव्हता. तो तिथं प्रत्यक्षात आपल्याला घटना समितीनंतरच्या असणाऱ्या हंगामी सरकारच्या अनुषंगाने ते निर्माण झालेल्या भूमिकेतून आपल्याला नियुक्त होताना दिसतात. त्या अनुषंगाने तो असणारा कार्यकाल काउंट होत नाही. निर्वाचित म्हणजे तो ऍज अ PM म्हणून कार्यकाल काउंट होतो. पण इथं आपण जज चेक करतोय आपण या ठिकाणी कोणत्या गोष्टीच्या अनुषंगाने, निर्वाचित निवडून आलेल्या सदस्यांच्या बाबतीमध्ये उल्लेख आपण या ठिकाणी करत असतो. काय होतोय हा असणारा ऐतिहासिक विक्रम. नरेंद्र मोदी आता सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनत आहेत. आणि त्यांचा उल्लेख केला तर नरेंद्र मोदींचा असणारा दिवसांचा उल्लेख केला तर 10 जून 2026 पर्यंत त्यांनी किती दिवस त्या ठिकाणी कंप्लीट करतायत तर 4399 दिवस कंप्लीट करतायत. आणि नेहरूंचा जो विक्रम होता ना तो होता 4398 दिवसांचा होता. निर्वाचित पंतप्रधान म्हणून कार्यकाल केलेला. 13 मे 1952 ला सुरू झालेला कार्यकाल 27 मे 1964 पर्यंतचा असणाऱ्या कार्यकालांचा उल्लेख त्या ठिकाणी करतो आपण. आणि सोबतच पाहिलं तर सलग 3 विजय 2014, 19 आणि 24 अशा सलग 3 निवडणुकांमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या लिस्टमध्ये यांचं नाव या ठिकाणी आपण बघतो. हेही लक्षात घ्यायचं. काँग्रेसचा असणारा कोणता तरी असा व्यक्ती आहे जो या ठिकाणी सलग 3 वेळा निवडून येतात. तर अशा पद्धतीमध्ये मोदींच्या नावाचा उल्लेख आपण इथं करतो. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. सोबतच थोडंसं कंपॅरिझन बघण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकालाच्या तुलनेचा रेफरन्स आपण घ्यायचा प्रयत्न केला तर इथं आपण बघू शकतो की पंडित नेहरूंचा असणारा जो निर्वाचित कार्यकाल आहे का तो इथं बघितला तर 15 ऑगस्ट 47 रोजी पंतप्रधान झाले अंतरिम सरकारच्या निमित्तानं, इंटरिम गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. 13 मे 1952 रोजी पहिल्या सार्वत्रिक असणाऱ्या निवडणुकीनंतर ते निर्वाचित म्हणजे इलेक्टेड असणारे प्राईम मिनिस्टर आपल्याला होताना दिसतात. 27 मे 1964 ला जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा निर्वाचित असणारा कार्यकाल होता 4398 दिवसांचा. मोदींचा उल्लेख केला या ठिकाणी निर्वाचित कार्यकालाचा तर 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदी सलग शपथ घेतली. त्यानंतर 14, 19 आणि 24 ला सलग 3 निवडणुका जिंकल्या. आणि 10 जून 26 पर्यंत म्हणजे आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत 4399 दिवस पूर्ण करून या ठिकाणी विक्रम नोंदवलेला आहे. आणि जागतिक असणाऱ्या बऱ्याच देशांच्या लीडरनं या असणाऱ्या भूमिकेबद्दल, या असणाऱ्या कम्प्लिशन बद्दल, या असणाऱ्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कौतुकास्पद असणारे आणि कॉंग्रॅच्युलेट करणारे असणारे ट्विट मेसेजेस मोदी साहेबांपर्यंत या ठिकाणी पोहोचवलेले आहेत. सोबतच अतिरिक्त विक्रम यांच्या नावावरती कोणता आहे UPSC MPSC साठी महत्वाचं आपल्याला. मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री प्लस पंतप्रधान म्हणून
कार्यकालात सर्वाधिक काळ म्हणजे हेड ऑफ द गव्हर्नमेंट यांचा उल्लेख केला तर पवन कुमार चामलिंग हा होता, यांचा होता कार्यकाल होता 8,930 दिवसांचा. तो सुद्धा विक्रम मोदी साहेबांनी मोडलेला आहे, तोडलेला आहे, लक्षात ठेवायचं. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान यांचाही उल्लेख आपण या ठिकाणी करतो. सोबत पाहिलं काय आपल्याला मेन्स साठी काय लागतं की बहुपक्षीय लोकशाहीत एकाच नेत्याला सलग 3 वेळा कौल मिळणे हे धोरणात्मक सातत्य, पॉलिसी कंटिन्युटी, परकीय गुंतवणूक आणि जागतिक नेतृत्वाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. हाही संदर्भ याच्यामध्ये आपल्याला हायलाइट करून लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, येस. पुढच्या असणार न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करूया. बघा काय, भारतात कॅम्पस उभारण्यासाठी नुकतीच मंजुरी मिळालेल्या परदेशी विद्यापीठांविषयी चुकीची जोडी ओळखा असा उल्लेख केला. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. ब्रिस्टल विद्यापीठ मुंबईमध्ये आहे का? येस. यॉर्क विद्यापीठ मुंबईमध्ये मिळाली का परमिशन? येस. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचा उल्लेख नवी दिल्लीमध्ये आहे का? तर नाही. तो उल्लेख आपण त्या ठिकाणी बँगलोरच्या निमित्तानं बघतो. आणि साऊथ साम्प्टन विद्यापीठ भारताअंतर्गत आपल्याला मिळतो. युजीसीच्या असणाऱ्या अंतर्गत याच्या आधीच मंत्री मिळालेले आहे का या ठिकाणी? तर येस. इथं लक्षात घ्यायचं रेफरन्सेस काय असेल इथं, तर इथं या असणाऱ्या भारतात कॅम्पस उभारण्यासाठीची असणारी परमिशन्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आता मिळत आहेत हे लक्षात घ्यायचं. परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस मंजुरी मिळते. 9 जून 2026 ला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर युके, ऑस्ट्रेलिया यातला असणार 3 नामांकित परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे. म्हणजे काय, लेटर ऑफ अप्रुव्हल दिलेलं आहे या ठिकाणी, ही सुपूर्द करण्यात आलेली आहे. ब्रिस्टल विद्यापीठाचा उल्लेख केला तर मुंबई एंटरप्राइजेस कॅम्पस उभारणार आहे. एआय सायबर सुरक्षा असेल तिथं, डेटा सायन्स या क्षेत्रावरती भर देण्याचं काम याच्यामध्ये असणार आहे. यॉर्क विद्यापीठ युकेच्या अनुषंगाने मुंबई कॅम्पसमध्येच इथे येतोय. विद्यापीठाचा हा पहिला परदेशी कॅम्पस असेल. बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स अभ्यासक्रमाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. युएनएसडब्ल्यूचा उल्लेख केला ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत आपण. ऑस्ट्रेलियाची असणारी विद्यापीठाचा भूमिका बेंगळूर येथील असणाऱ्या मान्यता बिझनेस पार्कमध्ये कॅम्पस ऑगस्ट 2026 पासून सुरू आहे. रिन्युएबल एनर्जी आणि एमर्जिंग किंवा एमर्सिव्ह आर्ट्स याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कोर्सेस उपलब्ध केले जाणार आहेत. आता या असणाऱ्या सगळ्या विद्यापीठांना आपण भारतामध्ये एंट्री देतोय, प्रवेश करण्यासाठी परमिशन देतोय. याचा असणार मूळ संदर्भ जोडायचा न्यू एज्युकेशन पॉलिसी सोबत आणि युजीसीच्या असणाऱ्या युनिव्हर्सिटी ग्रँट कोडच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमावलींचा मुद्दा इथं जोडण्याचा प्रयत्न करूया. कसं बघा आता, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 चा रेफरन्स येतो पहिल्यांदा. शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण करायचंय. इंटरनॅशनलायझेशन ऑफ द एज्युकेशन हे उद्दिष्ट आहे. भारतीय विद्यार्थ्यांना देशातच जागतिक दर्जाचं असणारं जो काही शिक्षण आहे का ते उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा जो त्या ठिकाणी भारतीय कौशल्य आहे, टॅलेंट आहे, जे भारताबाहेर जाऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचंय, भारतातच या असणाऱ्या लोकांची भूमिका मिळावी आणि त्यांना प्रत्यक्षात एक आवश्यक असणार जे आंतरराष्ट्रीय पातळीचं असणार शिक्षण आहे का ते भारतातच मिळावं, हा असणार मुख्य हेतू न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करत असतो. हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यासोबत पाहिलं तर युजीसीची असणारी 2023 ची नियमावली लक्षात घ्यायचं. क्यूएस रँकिंग मध्ये टॉप 500 मध्ये असणाऱ्या विद्यापीठांनाच परवानगी असेल, स्वायत्तता असेल, पण मूळ कॅम्पस इतकाच दर्जा बंधनकारक असणार आहे. म्हणजे त्यांना ऑटोनॉमस ऑथॉरिटी पण दिलेली 2023 च्या नियमावलीच्या अनुषंगाने, पण त्यांना जो दर्जा त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ओरिजिनल कॅम्पसमध्ये ठेवलाय तोच इथं दर्जा मेंटेन ठेवणं आवश्यक असणार आहे. सोबतच एकूण बघितलं या ठिकाणी तर लेटर ऑफ अप्रुव्हलचा उल्लेख केला तर यापूर्वी साऊथफ्रंट यांना काय केलेलं आहे या ठिकाणी 2025-26 पासून कार्यरत आहेत. लिव्हरपूल विद्यापीठ आहे या ठिकाणी. गिफ्ट सिटीमध्ये डिकिन आणि ओलोगॉन या आधीपासूनच कार्यरत आहेत, म्हणजे 2025-26 पासूनच हे कार्यरत आहेत. सोबतच इंटरनॅशनलायझेशन ऍट होम, भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण परवडणाऱ्या दरात स्वतःच्या देशात उपलब्ध करून देणे हा याच्या पाठीमागचा असणार मुख्य हेतू व मुख्य उद्देश दिसतो, हेही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा असणारा क्वेश्चन बघूया, न्यूज बघूया. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला पीएम सुरक्षित मातृत्व अभियान 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं खालील विधाने तपासा. या अभियानाची सुरुवात 9 जून 2016 या रोजी करण्यात आली होती का? तर यस. आणि या अभियानाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला मोफत प्रसवपूर्व तपासणी ही सेवा दिली जाते का? यस. हे पण खूप महत्वाचं, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला. गेल्या दशकात भारतात मातृ मृत्यू दर, मदर मॉर्टॅलिटी रेट प्रति लाख जिवंत जन्मामागे 130 वरून ते 87 वर आलेला आहे का? यस. ही अतिशय महत्वाची चांगल्या कामगिरीच्या अनुषंगाने बघू. 99च्या अंतर्गत आणणं हा टार्गेट होता आणि आपण ते
87 पर्यंत पोहोचवले का? तर यस, हे पण लक्षात घ्यायचं. म्हणजे अचूक पर्याय कोणते? तर सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असणार आहे. सुरक्षित मातृत्व योजनेच्या अभियानाच्या असणाऱ्या 10 वर्षांच्या पूर्ततेवरची असणारी ही न्यूज या ठिकाणी असेल. या असणाऱ्या योजनेच्या देखभालीचं यशस्वी दशक आपल्याला या ठिकाणी कंप्लीट होताना दिसते. आणि 9 जून 2026 अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी या असणाऱ्या 10 वर्षाच्या यशस्वी अंमलबजावणीचा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे. माता मृत्यू दर प्रति लाख जिवंत जन्मामागे 130 वरनं कितीपर्यंत आलेला आहे? 87 वर आलेला आहे. जागतिक सरासरीपेक्षा वेगवान घट होते, जिथं 99 पेक्षा कमी आणायचं टार्गेट या ठिकाणी येतं. लाभार्थी महिलांचा उल्लेख केला तर मागच्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी 7.5 कोटीहून अधिक गरोदर महिलांना मोफत तपासणीचा लाभ मिळालेला आहे. संस्थात्मक प्रसूतीचा उल्लेख केला तर या ठिकाणी देशामध्ये संस्थात्मक प्रसूतीचा उल्लेख केला तर 90.6% असणाऱ्या प्रसूती ह्या हॉस्पिटलाइज अंतर्गत होताना दिसतात. हेही लक्षात घ्यायचं. आणि सोबत बघितलं या ठिकाणी तर या असणाऱ्या प्रसवपूर्व काळजीचा उल्लेख केला या ठिकाणी तर हा 95.9% असणारी काळजी आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या असणाऱ्या 9 तारखेला जी प्रसवपूर्वीची असणारी तपासणी केली जाते तिथं किती टक्के असणार कव्हरेज केलेलं आहे आपण? तर 95.9% कव्हरेज या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचा स्पेसिफिक उल्लेख केला तर अँब्युलन्स नंबर 108 हा सुद्धा तेवढ्याच पद्धतीने ऍक्टिव्ह आहे. खूप महत्वपूर्ण असणारे जीव या असणाऱ्या अँब्युलन्सनं वाचवलेला आहे. सोबतच महिलांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा आलाच तर या ठिकाणी संदर्भ येतो तो म्हणजे कुठल्या कलमाचा इथं? तर तो संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. कलम नंबर 42 महिलांना कामाच्या ठिकाणी मातृत्व सहयोगाची भूमिका त्या ठिकाणी मिळावी हा असणारा उल्लेख स्टेटच्या असणाऱ्या माध्यमातून केला जातो. सोबतच या ठिकाणी पाहिलं तर आपल्या भारतामध्ये प्रसूती रजा याचाही उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं 26 आठवड्यांची असणारी प्रसूती रजा आहे. आणि वडिलांना म्हणजेच या ठिकाणी पालकाला मिळते ती 15 दिवसांची असणारी वर्किंग रजा हेही लक्षात घ्यायचं. आणि जगामध्ये सर्वाधिक जास्त प्रसूती रजा कोण देतो? तर कॅनडा हा देश देतो. 82 आठवड्यांची असणारी त्या ठिकाणी सुट्टी तिथे दिली जाते. हाही उल्लेख लक्षात घ्यायचा. अमेरिकामध्ये आणि पापुआ न्यू गिनीमध्ये कोणत्याच असणाऱ्या सुट्टीचा रेफरन्स नाहीये. अशा पद्धतीचा कोणताच कायदा नाहीये. हेही हिथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. आणि तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आपल्या भारतामध्ये लिगलाइज अबॉर्शन गर्भपात करण्याचे असणारे परमिशन किती आठवड्यांसाठी दिलेले आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. ठीक आहे. आता या असणाऱ्या योजनेच्या बाबतीमध्ये उल्लेख करायचा असेल तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा उल्लेख केला तर 9 तारखेला प्रत्येक महिन्याला ही असणारी योजना सक्सेस करण्यासाठी तपासणी केली जाते प्रसूतीपूर्वच्या अनुषंगाने. या योजनेचं वैशिष्ट्य आणि विस्ताराचा उल्लेख केला तर 9 जून 2016 या योजनेचा प्रारंभ झाला होता. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांना दुसरा व तिसरा त्रैमासिक सरकारी केंद्रावर मोफत प्रसवपूर्व तपासणी केली जाणार आहे. आणि 9चा संकल्प दर महिन्याच्या 9 तारखेला मोफत असणारी सेवा याच्यामध्ये असेल पहिला रेफरन्स. दुसरा काय ठिकाणी याचा विस्तार जानेवारी 2022 मध्ये एक्सटेंडेड योजना या ठिकाणी आणली. उच्च जोखीम असलेल्या गरोदर महिलांचा शेवटपर्यंत मागोवा असेल आणि 3 तपासण्या त्यांना मोफत दिल्या जातील अतिरिक्त. म्हणजे जिथं धोका जास्त आहे अशा असणाऱ्या महिलांच्या तपासणीवरती जास्त खबरदारी घेतली जाणार आहे. सोबतच बघितलं या ठिकाणी खाजगी सहभागाचा उल्लेख येतो या ठिकाणी आय प्लीज फॉर 9 खाजगी डॉक्टरांना स्वेच्छेने प्रो बोनो सरकारी रुग्णालयामध्ये येऊन 9 तारखेला मोफत तपासणी करण्यास प्रोत्साहन दिलेले. म्हणजे खाजगी डॉक्टरांचा पार्टिसिपेशन वाढावा या अनुषंगाने मुद्दा होता. 10 वर्षांचा उत्सव आता आलाय. 75 रुपयांचे विशेष स्मारकांचं नाणं आणि 5 रुपयांचे टपाल तिकीट जारी केलेलं आहे. आणि 10 इयर्स ऑफ अ PMSMA अ डिकेड ऑफ केअर या राष्ट्रीय मोहिमेचा सुद्धा शुभारंभ या निमित्तानं केलेला आहे. हेही इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. म्हणजे आपण 3 महत्वपूर्ण असणाऱ्या योजनांचा उल्लेख या ठिकाणी करतोय. योजना आणि त्यामध्ये असणारे हिस्टॉरिकल असणारे इव्हेंट असतील. मग नरेंद्र मोदी यांचा विक्रम जर बघितला या ठिकाणी निर्वाचित पीएम म्हणून त्यांनी 4398 दिवसांचा विक्रम मोडला नेहरूंचा आणि 4399 दिवस आजच्या दिवसापर्यंत कंप्लीट होताना दिसत आहेत. हा एक उल्लेख असेल. आणि पहिले बिगर काँग्रेसी असणारे दीर्घकाळ पीएम पदावरती आपल्याला विराजमान असताना दिसतात. सोबतच परदेशी विद्यापीठांचा उल्लेख केला. ब्रिस्टल असेल, यॉर्क असेल, सोबतच या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा असणारा UNSW असेल यांना परमिशन मिळते या ठिकाणी लेटर दिलं जातं अप्रुव्हलच्या अनुषंगाने ते इथं त्यांचे असणारे ब्रांचेस ओपन करू शकतात. हा एक उल्लेख याच्यामध्ये असेल. सोबतच बघितलं या ठिकाणी तर सुरक्षित मातृत्व अभियानाचा उल्लेख केला तर त्याला 10 वर्ष कंप्लीट होताना दिसत आहे. ते लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि मेन्सच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर इथं लक्षात घ्यायचं राजकीय स्थैर्य व धोरणात्मक सातत्य, पॉलिसी कंटिन्युटी, ग्लोबल साऊथचं नेतृत्व, भारतीय निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता,
न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण आणि या असणाऱ्या स्कीमच्या अंतर्गत माता व बालक आरोग्य सुधारणा या सगळ्या गोष्टी आपल्याला GS2 आणि GS3च्या निमित्तानं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण या सगळ्या असणाऱ्या न्यूजला फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर महत्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचं? पॉलिसी कंटिन्युटी हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. राजकारण व शासन, जीएसच्या पेपर 2च्या अनुषंगाने लोकशाहीचे बळकटीकरण, निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता या टॉपिकच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी बघितलं तर एकाच नेत्याचा दीर्घकालीन कार्यकाल म्हणजे एफडीआय असेल, पायाभूत सुविधा असेल, सोबतच विकास आणि आर्थिक सुधारणांना गती मिळते. सोबतच उल्लेख केला तर शिक्षण धोरणाचा उल्लेख येतो GS2 मध्येच. युजीसीची नियमावली 2023 ची क्यूएस रँकिंग, गिफ्ट सिटी हे सगळे मुद्दे येतात. आणि इंटरनॅशनलायझेशन ॲट होम, भारतीय विद्यार्थ्यांना स्वतःच्या देशातच जागतिक दर्जाचे शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020चा आत्मा आहे असा उल्लेख इथे करायचा. आणि आरोग्य योजना GS2 मध्येच येतो आपल्याला. आयुष्मान आरोग्य मंदिर, HRP ट्रॅकिंग असेल, या ठिकाणी आय प्लीज फॉर 9 असेल याच्यामध्ये. मग इथं काय असेल? प्रोडक्टिव्ह मॅटर्नल न्यू बॉर्न चाइल्ड अँड अडोलसंट हेल्थ या व्यापक आरोग्य धोरणाचा महत्वपूर्ण आधारस्तंभ आपल्याला या ठिकाणी ही स्कीम होताना दिसते. हे महत्वपूर्ण मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतरचा उल्लेख केला इथं तर रेफरन्स लक्षात घ्यायचा की इथं प्रश्न क्रमांक न्यूज पुढची प्रश्न क्रमांक 4. 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या विकसित भारत जी रामजी योजनेबद्दल कोणते विधान अयोग्य आहे, कोणतं विधान चुकीचं आहे असा उल्लेख या ठिकाणी बघायचा. काय? ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जागा घेईल का? बरोबर आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कामगारांना प्रतिवर्ष 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाईल का? कामगारांचा काही संबंध नाही ना या ठिकाणी, त्यामुळे हा यंत्रणा चुकीचा आहे. फॅमिलीला, कुटुंबाला दिलं जातं, लक्षात घ्यायचं. उत्तर तर आपल्याला मिळालं. या नवीन व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने 1.25 लाख कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद केली का? तर यस. आणि यामध्ये नियोजन यंत्रणा पूर्णपणे ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीद्वारे निश्चित केली जाईल का? तर तेही यस. लक्षात घ्यायचं. ग्रामसभेच्या अंतर्गत असणाऱ्या ग्रामसेवकाला या असणाऱ्या योजनेची संपूर्ण माहिती जनतेला द्यावी लागते आणि जॉब कार्ड सुद्धा तिथंच वितरित केले जातात. विकसित भारत रामजी ऐतिहासिक निधीची तरतूद या ठिकाणी होते. आता केंद्र सरकारनं 9 जून 2026 रोजी ग्रामीण रोजगार आणि ग्राम विकासासाठी 1.25 लाख कोटींपेक्षा जास्त निधीचा ऐतिहासिक तरतूद केलेली आहे. आणि ही नवीन व्यवस्था 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे देशभरामध्ये. एकूण निधी किती आहे? 1.25 लाख कोटींचा निधी असणार या ठिकाणी. सोबतच अंतरिम वाटप किती असणार आहे? 9 जून रोजी राज्यांना थेट जारी केलेली रक्कम 95,692 कोटी राज्यांना डायरेक्टली दिलेले योजनेच्या अंतर्गत. किती ग्रामपंचायतीला थेट मिळणाऱ्या लाभ मिळणाऱ्या देशातील ग्रामपंचायती संख्या किती आहे? 2.80 लाख ग्रामपंचायतीला याचा असणारा डायरेक्टली बेनिफिट मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं या असणाऱ्या मनरेगाचं नाव चेंज करून रामजीच्या अनुषंगाने असणारा मुद्दा इथं आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसतोय. मनरेगा विरुद्ध विकसित भारत रामजी याचा उल्लेख केला आपण. नव्या कायद्याने मनरेगाच्या असणाऱ्या मर्यादा दूर करत ग्रामीण रोजगाराला अधिक मजबूत आधार दिलेला आहे असं म्हणतायत. काय नेमका दोघांमध्ये फरक आहे लक्षात घ्या. रोजगाराच्या हमीचा उल्लेख केला तर मनरेगामध्ये 100 दिवसांचा होता. रामजी मध्ये 125 दिवसांचा असणारा प्रत्येक वर्षी रोजगार दिला जाईल. बेरोजगारीचा भत्ता उल्लेख केला तर राज्य नियमानुसार 15 दिवसात हे अनिवार्य भत्ता असेल, 15 दिवसामध्ये कंपल्सरी रक्कम दिली जाईल. नियोजन यंत्रणा बघितलं केंद्र आणि राज्य दोघांकडे. आता डायरेक्टली कोणाकडे असेल या ठिकाणी? इथं ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीला दिलेलं आहे. प्रमुख क्षेत्र मनरेगामध्ये निश्चित नव्हतं. आता ह्या असणाऱ्या रामजीच्या अंतर्गत 4 प्रमुख क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहेत. कोणते 4 प्रमुख क्षेत्र आहेत? जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, शाश्वत उपजीविका आणि नैसर्गिक आपत्ती सुरक्षा. म्हणजे एक प्रकारे मनरेगापेक्षाही असणाऱ्या वेगळ्या भूमिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रामजी करतायत हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा महत्वपूर्ण उल्लेख याच्यामध्ये असेल. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल, एमपीएससी आणि युपीएससीच्या अंतर्गत धोरणात्मक संदर्भाने डिजिटल गव्हर्नन्सचा उल्लेख याच्यामध्ये येतो. विकसित भारत या 2047 त्या संकल्पाशी जोडलेल्या या कायद्याचे उद्दिष्ट ग्रामीण भागाला गरिबी मुक्त, रोजगारयुक्त आणि स्वयंपूर्ण बनवायचे. इंट्रोडक्शन मध्ये हे शब्द आले पाहिजे त्या ठिकाणी. या अशा असणाऱ्या भूमिकेतून भारत स्वतःला सेटअप करतोय आणि प्रत्यक्षात गरिबी मुक्त असणारी यंत्रणा आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 100% ई-केवायसी आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केला जाणार आहे. रक्कम डायरेक्टली खात्यामध्ये जाणार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि फेशियल ऑथेंटिकेशन कंपल्सरी केलं जाणार आहे.
आणि मजुरी थेट खात्यात जमा होईल. 26 राज्यांची तयारी आहे या असणाऱ्या सगळ्या भूमिकेसाठी. 26 राज्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. कर्नाटक, झारखंड, तेलंगणा, मिझोराम हे सुद्धा लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे 4 राज्यांचा उल्लेख लक्षात घ्या. प्रमुख राज्यांच्या वाटपाचा उल्लेख केला तर उत्तर प्रदेशनं 12,221 कोटी, पश्चिम बंगालनं 8,508 कोटी, तमिळनाडूनं 7,957 कोटी आणि महाराष्ट्रानं 4,400 कोटी हे राज्यांना या ठिकाणी आतापर्यंत एवढे वितरित होताना दिसत आहेत. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून 2026 मधील परदेश दौऱ्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. 1993 मध्ये स्लोवाकिया स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांची ही पहिली स्लोवाकिया भेट असेल. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान फ्रान्समधील असणाऱ्या एव्हियन येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होतील का? काय उल्लेख असेल या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं, दोन्ही विधाने बरोबर आहे. G7 ची असणारी शिखर परिषद या ठिकाणी होते, तिथं आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. त्या अनुषंगाने पीएम साहेब तिथं आपल्याला व्हिजिट करताना दिसतील. 1993 नंतर स्लोवाकियाला ही असणारी पहिलीच भेट असेल. हाही रेफरन्स खूप जास्त महत्वाचा आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि स्लोवाकिया दौरा करणार आहेत. त्या असणाऱ्या दौऱ्याचे प्रमुख 4 टप्पे सुद्धा या ठिकाणी हायलाइट करायचे. 13 ते 18 जून दरम्यान पीएम साहेब या असणाऱ्या फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या असणाऱ्या 6 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असणारे. परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केलेली आहे. यातला पहिला टप्पा बघितला 14 जूनचा, तर ते नीस फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी सोबत काय करतील, द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशामध्ये स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा आढावा घेतला जाईल. म्हणजे इथं भविष्यात जाऊन त्या ठिकाणी अग्रीमेंट करता येईल का या पद्धतीचा मुद्दा असेल. दुसरा टप्पा 14 ते 16 जूनला स्लोवाकिया या ठिकाणी जातील ते आणि तिथं 1993 नंतरची असणारी पहिलीच भेट असेल. रॉबर्ट फिको त्यांचे असणारे प्राईम मिनिस्टर आणि राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांची सुद्धा भेट घेताना दिसणार आहे. तिसरा टप्पा असेल 16 ते 17 जून, G7 शिखर परिषद असेल. या ठिकाणी एव्हियन फ्रान्समध्ये भारताला भागीदार देश, पार्टनर कंट्री म्हणून सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि चौथा टप्पा असेल 18 जूनचा पॅरिस मधल्या असणाऱ्या विवाटेक शिखर परिषदेमध्ये युरोपातील सगळ्यात मोठी तंत्रज्ञान स्टार्टअप परिषद आहे. भारतीय समुदायाशी संवाद सुद्धा करतील. म्हणजे आपल्या असणाऱ्या इंडियन डायस्पोरा सोबत सुद्धा हे आपल्याला कम्युनिकेट करताना दिसणार आहेत. हाही उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. मग आता या ठिकाणी आपल्याला द्विपक्षीय असणारं सहकार्य, 2 देशांसोबतचं कोलॅबोरेशन याच्यामध्ये हायलाइट करावं लागेल. जसं की भारत स्लोवाकिया आणि भारत फ्रान्स. भारत स्लोवाकियाचा उल्लेख केला तर ऑटोमोबाईल आणि रेल्वे इंडस्ट्री. स्लोवाकिया हा युरोपमधील प्रमुख कार उत्पादक आहे. ऑटोमोबाईल तंत्रज्ञान व रेल्वे पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरणाचं सहकार्य आपण त्या देशासोबत वाढवू शकतो. मध्य युरोपामध्ये आपल्याला एंट्री. सेंट्रल युरोपच्या बाजारपेठेत जर भारतीय कंपन्यांच्या प्रवेशासाठी स्लोवाकिया हा महत्वपूर्ण गेट ठरू शकतो. आणि फ्रान्सच्या बाबतीमध्ये तर आपण संरक्षण भागीदारी करतो. प्रोजेक्ट 75I या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी सबमरीन आपण ऑलरेडी भारतामध्ये घेतलेला आहे. 6 सबमरीनचा उल्लेख आपण करतो या ठिकाणी. INS कल्वरी, कावेरीचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. आपण हे लक्षात घ्यायचं. शेवटचं वाक्षीर हे सुद्धा आपण सबमरीन भारतामध्ये आणलेत. हे फक्त कसे येतो हे आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक डिझेल बेस्ड असणारे सबमरीन आहेत, न्यूक्लिअर बेस्ड सबमरीन नाहीयेत. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आणि संरक्षण सहकार्य अधिक बळकट करायचे. स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत सखोल संबंध वाढवायचे. स्टार्टअप आणि डिजिटल कंटेंटला जसं की या ठिकाणी विवाटेक परिषदेद्वारे UPI, AI भारतीय स्टार्टअप्सला युरोपीय बाजारात मोठी संधी देण्याचा प्रयत्न या असणाऱ्या मीटिंगच्या दरम्यान होणार आहे. तो एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या जून 2026 मधील दौऱ्यादरम्यान ते फिनलँड मधील कोणत्या प्रतिष्ठित परिषदेत सहभागी होणार. म्हणजे आपले असणारे फॉरेन मिनिस्टर सुद्धा या ठिकाणी जाणार आहेत. ते कुठं तर ते जाणार आहेत त्या ठिकाणी कुलतारंता टॉक्स या ठिकाणी जाणार आहेत. कुठं कुलतारंता टॉक्स या असणाऱ्या मीटिंग मध्ये सहभागी होताना दिसणार आपल्याला. हे लक्षात घ्यायचं. हेलसिंकी डायलॉग असेल या ठिकाणी, नॉर्डिक समिट असेल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतील, याच्या अंतर्गत असणारे व्हिजिटिंगचा मुद्दा वेगळा असतो. लीडर्स त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतं. काय लक्षात येतात आपल्याला तर आपले असणारे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकर हे बल्गेरिया आणि फिनलँड दौऱ्यावरती आता असणार आहेत. मग 10 ते 11 आज आणि उद्या या 2 दिवसादरम्यान बल्गेरिया आणि फिनलँडच्या 2 दिवसांचा अधिकृत दौरा असणार आहे. आणि याच्यामध्ये पहिला टप्पा हा सोफिया आणि बल्गेरियामध्ये असणार आहे. राजधानी सोफिया येथे नेत्यांची भेट होईल. बल्गेरियन समकक्षांसोबत द्विपक्षीय आणि प्रादेशिक जागतिक मुद्द्यावर त्यांची चर्चा होणार आहे. नंतर फिनलँडला जातील 11 जूनला आणि याच्यामध्ये हे या ठिकाणी कुलंतार्ता टॉक्स याच्यामध्ये 14व्या क्रमांकाचा टॉक्स असेल. या ठिकाणी कम्प्लिटली तिथं सहभागी होतील.
द्विपक्षीय व्यापारावरती चर्चा करणारे या ठिकाणी 3 बिलियन युरोच्या बाबतीमधलं असणारं कोलॅबरेशन आहे. त्यामुळं रक्कम खूप मोठी आहे, त्यामुळे असणारं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे आणि व्यापार दुप्पट उद्दिष्ट असणारे 2030 पर्यंत टार्गेट आहे डबल करण्याचं. आणि आता ह्या ठिकाणी कुलतारंता टॉक्स थीमची आपण उल्लेख केला. 2026 ला असणारा हा जो इव्हेंट होणार आहे तो कुलतारंता टॉक्स, त्याचा असणारी थीम काय असेल? ते थीम असेल अ वर्ल्ड इन अ ट्रान्झिक्शन, ग्लोबल, रिजनल अँड द लोकल पर्स्पेक्टिव्ह. आता हा जग बदलण्याच्या भूमिकेमध्ये आहे, तर त्याचा विचार करत असताना आपल्याला आंतरराष्ट्रीय, राज्यीय आणि आपल्याला लोकल लेवल पर्यंत पण जाणं आवश्यक आहे, असा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. याच्या अनुषंगाने थीम इथं मांडण्याचा प्रयत्न केला जातो. आता भारत फिनलँड आणि भारत बल्गेरिया यांच्या सहकार्याचा उल्लेख केला तर भारत फिनलँड म्हणजे उच्च तंत्रज्ञानाचा उल्लेख येतो. यामध्ये एआय असेल, 6G, 5G, क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, सायबर सुरक्षा क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी वेगानं वाढताना दिसणार आहे आपल्याला. सप्टेंबर 2026 मध्ये गांधीनगर येथे वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम सह आयोजन सुद्धा आपल्याला या ठिकाणी होताना दिसणार आहेत. मग इथं सगळे देश एकत्र येतील सुद्धा. भारत बल्गेरियाचा उल्लेख केला तर आपल्याला युरोपियन युनियन सोबतची असणारी भागीदारी वाढवण्यासाठी बल्गेरिया खूप महत्वाचं आहे. युरोपीय संघात भारताचा एक विश्वासू भागीदार म्हणून बल्गेरियाशी व्यापार, संरक्षण, उत्पादन पुरवठा साखळी, लॉजिस्टिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरती भर असणार आहे. सोबतच तंत्रज्ञान सार्वभौमत्वाचा उल्लेख केला आपण या ठिकाणी तर ट्रस्टेड डिजिटल फ्रेमवर्क आहे इथं आणि युरोपियन युनियन सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंटला गती मिळू शकते. नोकिया सारख्या फिनिश कंपन्यांसोबत भागीदारीतून भारत सेमीकंडक्टर आणि दूरसंचार क्षेत्रात चीनवरील असणारं अवलंबित्व कमी करू शकतो. त्यामुळे हा असणारा विजिट तितकाच महत्वाचा ठरतोय. पीएम आणि आपले असणारे या ठिकाणी इथं एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर हे व्हिजिटिंगला जात आहेत, तर त्या अनुषंगाने खूप काही घटना घडत आहेत, हेही इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. आपल्याला युपीएससी मेन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काय काय वाचावं लागेल. भारत नॉर्डिक व युरोपीय धोरण काय आहे? नॉर्डिक कंट्रीचा ग्रुप अतिशय महत्वाचा आहे. सोबतच स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीचा उल्लेख असेल, बाल्टिक कंट्री असेल, याच्यामध्ये नॉर्डिक कंट्रीचा प्रेझेन्स, कारण हे देश तुम्हाला बऱ्याच इंडेसाइस मध्ये नंबर 1 वरती दिसतात किंवा टॉप 10 मध्ये दिसतात. त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करून आपल्याला या ठिकाणी युरोपियन युनियन सोबतचं असणारं जे सहसंबंध आहेत का ते जास्त स्ट्रॉंग करता येऊ शकतात. सोबत जागतिक संक्रमण आणि कुलतारंता टॉक्स याचा उल्लेख केला तर आपण रशिया युक्रेन संघर्ष आणि वेस्ट एशियाच्या असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संवाद आणि मुत्सद्देगिरीवरती भारत लक्ष देतोय आणि एक योग्य पद्धतीचं असणाऱ्या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या सुधारणांची मागणी या ठिकाणी करता येऊ शकते. आणि तंत्रज्ञान सार्वभौमत्व आणि पुरवठा साखळी, मग आपण या असणाऱ्या देशांसोबत जाऊन या ठिकाणी उल्लेख केला तर बुल्गेरिया असेल, फिनलँड असेल, फ्रान्स असेल, या देशांसोबत येऊन आपण युरोपमधले असणारे ट्रस्टेड फ्रेमवर्क तयार करू शकतो आणि त्यातून भारताचं रिलेशन आपण स्ट्रॉंग करू शकतो या टेक्नॉलॉजिकल असेसमेंटच्या अनुषंगाने. हे लक्षात घ्यायचं. मग त्या अनुषंगाने प्री साठी काय लक्षात ठेवाल तुम्ही? मग बीबीजी रामजीचा असणारा कायदा लक्षात ठेवायचा. 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. रक्कम असेल 125 दिवसाची हमी आणि या ठिकाणी 1.25 लाख कोटींची असणारी रक्कम या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होताना दिसणार आहे. पीएम मोदींचा असणारा दौरा उल्लेख करायचा या ठिकाणी फ्रान्समध्ये निस, एव्हीएन G7 असेल, पॅरिस विवा टेक असेल, सोबतच स्लोवाकिया मधली असणारी पहिली भेट असेल 1993 नंतरची आणि आपल्या असणारे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जयशंकर यांचा असणार दौरा बघितला तर बल्गेरिया असेल या ठिकाणी, फिनलँड मधला 14वा असणारा कुलतारंता टॉक्स असेल, AI 6G असेल, सर्क्युलर इकॉनॉमी असेल, यावरचे असणारे मुद्दे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. हे सगळे मुद्दे आपल्याला GS2 मध्ये IR अनुषंगाने, GS3 मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने एकत्रित वाचणं आवश्यक असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा असणारा प्रश्न या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 7 काय बघा. भारतीय संसदेने संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा एकमताने ठराव कोणत्या वर्षी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता? तर इथं लक्षात घ्यायचं, हा असणारा ठराव कोणत्या वर्षी मंजूर केला आपण या ठिकाणी, तर हा संदर्भ येतोय 1994च्या कालखंडाच्या अनुषंगाने या ठिकाणी येतोय. आता कुणी संसदेनं मंजूर केला, तर मुळात हा मुद्दा संसदेचा याच कालखंडामध्ये येतोय 94ला. पण याच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन केलं होतं, म्हणजे जेव्हा भारताच्या फाळणीनंतरचा उल्लेख त्या ठिकाणी येतो आणि जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने असणाऱ्या राजा हरिसिंगांनी जेव्हा साईन केलं होतं, तो साईन सुद्धा लक्षात ठेवायचं या ठिकाणी 26 ऑक्टोबर 1947 ला असणारा हा अग्रीमेंट झाला होता. हे लक्षात घ्यायचं. आणि तो संसदेनं जो असणारा ठराव मंजूर केला ना, तो या कालखंडामध्ये झाला होता. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला हे तर बघितलं आता सध्याला. तर पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू काश्मीरमध्ये खूप काही घटना घडत आहेत. तिथे एक प्रकारे असणारं आक्रमण होत आहेत, निवडणूक घेण्याच्या बाबतीमधल्या असणाऱ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. अशा गोष्टींच्या अनुषंगाने भारत खूप मोठ्या पद्धतीने प्रतिकार पण करतोय.
न्यूज काय होते या ठिकाणी, तर पाकिस्तानी क्रूर कारवाई आपल्याला होताना दिसते. भारताने पाक व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये आंदोलकांवर झालेल्या क्रूर कारवाईमध्ये 30 निष्पाप नागरिकांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि जागतिक लेवलला आपण या गोष्टीला हायलाइट करतोय. आता 30 नागरिक शहीद झाले. पाकिस्तानी सुरक्षा आणि निमलष्करी दलांच्या गोळीबारातील असणारा मृत्यू या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. शेकडो गंभीर जखमी झालेत. हिंसक कारवाईमध्ये जखमी झालेले नागरिक आहेत या ठिकाणी. 1994 मध्ये संसद ठराव झाला होता की भारतीय संसदेचे एकमताने मंजूर हा ऐतिहासिक ठराव होता. आता आंदोलनाचं कारण काय बाबा पीओके मध्ये, तर वाढती महागाई, गव्हाच्या किमतीतील अनियंत्रित वाढ, विजेचे गगनाला भिडलेले दर या विरोधामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं AAC हे चर्चेमध्ये असतं, अवामी ऍक्शन कमिटी. त्या नेतृत्वाखाली शांततापूर्व आंदोलन सुरू होतं. या कमिटीसारख्या असणाऱ्या बऱ्याच कमिट्यांना पाकिस्ताननं ऑलरेडी बॅन पण केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने हे मुद्दे चर्चेमध्ये येत राहतात, म्हणून लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. उल्लेख काय येतोय इथं, पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरचा उल्लेख केला तर भारताची घटनात्मक भूमिका खूप महत्वाची आहे. कारण या संपूर्ण भागासह जम्मू काश्मीर हा महाराजा हरिसिंग यांच्या असणाऱ्या साईनमुळे तो भारतामध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनच्या अंतर्गत सहभागी झाला होता. पण याच्यामध्ये एक शॅक्सगॅम व्हायला बघा, ही शॅक्सगॅम वाली 1963 ला पाकिस्तानने चायनाला देऊन टाकलेला. आपलाच भाग त्यांनी देऊन टाकला आणि मागच्या वर्षी चायना इथं कन्स्ट्रक्शन करत होता, तर त्यालाही आपल्या भारताने विरोध केलेला आहे, लक्षात ठेवायचं. आणि आता बघितलं आपण या ठिकाणी तर गिलगिट बाल्टिस्तान मध्ये या असणाऱ्या पीओके मध्ये आता इलेक्शन करायचं आहे असा असणारा दिवा स्वप्न या ठिकाणी पाकिस्तान बघतोय, हेही लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. त्यानंतर मुझफ्फराबाद असेल, या ठिकाणी मिरपूर असेल, हे सुद्धा ठिकाणी चर्चेमध्ये असतात, म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला. संसदेचा 94चा ठराव काय, 22 फेब्रुवारी 94 रोजी एकमताने मंजूर झाला होता. जम्मू काश्मीर पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर, अक्साई चीन हे भारताचेच अविभाज्य भाग आहे. हा असणारा जो अक्साई चीन आहे ना इथला, हा 1962च्या युद्धामध्ये चायनाकडे गेलेला होता, हाही लक्षात ठेवणं आवश्यक असेल. पाकिस्तानने तो प्रदेश त्वरित रिकामा करावा असं आपण बोलतोय. कुठला, पीओकेचा असणार भाग लक्षात घ्यायचं. मानवी हक्कांचं उल्लंघन होते पीओके मध्ये आणि गिलगिट बाल्टिस्तान मधील दमन आहे, साधनांची लूट होते, लोकसंख्येचं शोषण होतंय आणि जागतिक मंचावर भारताकडनं सातत्याने याच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातोय. आणि सीपेकचाही उल्लेख खूप महत्वाचा आहे. सीपेक म्हणजे काय, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. पाकिस्तानच्या असणाऱ्या ग्वादर पोर्टच्या माध्यमातून डायरेक्टली या ठिकाणी हे या असणाऱ्या पीओके मध्ये येतील आणि इथून ते चायनामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या निमित्तानं. ते सुद्धा भारताच्या सॉर्निटीचं असणारं उल्लंघन होते, या अनुषंगाने सुद्धा आपण विरोध केलेला आहे, हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ओके, मग आता मेनच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, पाकव्याप्त काश्मीरमधील या घडामोडींचा वापर 3 महत्वाच्या विश्लेषणात्मक कोनांसाठी करता येतो. पहिला कुठला, प्रादेशिक सुरक्षाचा धोका आहे. पीओके मधील असणारा जनक्षोभ पाकिस्तानच्या आर्थिक संकटाचा परिणाम आहे आणि पाकिस्तान लक्ष भरकवण्यासाठी एलओसी वरती सीज फायर व्हायोलेशन सारख्या किंवा दहशतवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला अवेअर राहणं आवश्यक असणार आहे. आक्रमक मुत्सद्देगिरी काय, भारताने बचावात्मक भूमिकेऐवजी प्रोएक्टिव्ह आणि असर्टिव्ह डिप्लोमॅसी स्वीकारलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस सॉफ्ट डिप्लोमॅसी न वापरता आता आपण ऍक्टिव्हली प्रतिकार करतोय की तिथं कोणती कृती भारताविरोधी होऊ नये, त्यासाठी आपण पहिल्यांदाच ऍक्टिव्हली त्या ठिकाणी जातोय, हे लक्षात घ्यायचे. मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा आपण जागतिक मंचावर मांडतोय आणि पाकिस्तानची असणारी काश्मीरी राग ही भूमिका आपण या ठिकाणी कमकुवत करण्याचा प्रयत्न करतोय. सीपेक विरोधी असणारा आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवतोय. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भारताच्या असणाऱ्या संसाधनांचा आणि या असणाऱ्या पीओके मधल्या जमिनीचा वापर या ठिकाणी पाकिस्तान आणि चायना मिळून करतायत, असाही उल्लेख आपण याच्यामध्ये करतोय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जगाला आपण हा असणारा व्ह्यू सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढं, अलीकडेच भ्रष्टाचार प्रकरणात 16 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झालेले सरना गुणवर्धने हे कोणत्या देशाचे माजी उपमंत्री आहेत. साहजिक आहे, या ठिकाणी उल्लेख केला राजपक्षे आणि गुणवर्धने या असणारी नावांचा उल्लेख केला तर श्रीलंका येतो. उत्तर असेल या ठिकाणी श्रीलंकेचा. आणि या श्रीलंकेच्या अनुषंगाने मुद्दे बघत असताना भ्रष्टाचार प्रकरण खूप जास्त चर्चेमध्ये येतोय. कोलंबो उच्च न्यायालयाने 9 जूनला कालच उपमंत्री सरना गुणवर्धने यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 16 वर्षांच्या सक्त मजुरीची रिगरस इम्प्रिझनमेंटची शिक्षा सुनावलेली आहे. 2007 ते 10च्या कालखंडामध्ये काय झालं होतं, पहिला इव्हेंट बघितला तर या ठिकाणी डेव्हलपमेंट लॉटरीज बोर्ड अध्यक्षपदाचा गैरवापर केला, निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करून वाहने भाड्याने घेतली होती. 16 वर्ष शिक्षेचा उल्लेख या ठिकाणी असेल. 4 वेगवेगळ्या आरोपाखाली त्यांना 4 वर्ष दिलेली आहे शिक्षा, म्हणजे 4 वेगवेगळे आरोप आहेत, 4 वेगवेगळे शिक्षा आहेत 4 वर्षांचे. असेच 16 वर्षांची असणारी शिक्षा असेल. न्यायमूर्ती आदित्य पाटाबिदेंगो बेंदिगो
बेंदिगे यांचा असणार निकाल लक्षात ठेवायचं. कोण? न्यायमूर्ती आदित्य पाटा बेंदिगे यांचा असणारा निकाल आहे. सोबतच 4 लाख रुपयाचा दंड पण आहे. 4 लाख श्रीलंकन रुपयांचा दंड न भरल्यास 2 वर्ष अतिरिक्त कारावास असेल. राजकीय संघर्ष संदर्भाचा उल्लेख केला तर महिंदा राजपक्षे यांच्या असणाऱ्या UPFA सरकारच्या काळातील उपमंत्री होते ते. श्रीलंकेत अशा प्रकारची दुर्मिळ मोठी शिक्षा होताना दिसते, म्हणून हे नाव खूप जास्त चर्चेमध्ये आहे. सरणा गुणवर्धने यांचा उल्लेख लक्षात ठेवायचा. आता श्रीलंकेच्या दृष्टिकोनातून आपल्याला UPSC आणि MPSCच्या असणाऱ्या मेन्ससाठी कसा याचा वापर करायचा आहे लक्षात घ्या. GSच्या पेपर 2 मध्ये आणि पेपर 4 मध्ये इथिक्स मध्ये सुद्धा आपल्याला याचा रेफरन्स बघावं लागेल. या ठिकाणी प्रशासकीय नैतिकतेचा उल्लेख याच्यामध्ये येतो. मग पहिला मुद्दा येतो रूल ऑफ लॉ, लोकशाहीचा आणि कायद्याच्या राज्याचा उल्लेख या ठिकाणी येतो. राजकीय दृष्ट्या शक्तिशाली नेत्याला मोठी शिक्षा, न्याय व्यवस्थेमध्ये स्वायत्तता आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी महत्वाचा संदेश दिला जातो. सुशासन आणि IMFचा निकष या ठिकाणी येतो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा 2022च्या आर्थिक संकटानंतर IMF बेलआउटसाठी अँटी करप्शन लॉज मध्ये सुधारणा झाली होती आणि या IMFच्याच असणाऱ्या मध्यस्थीमुळे हे कायदे बदलताना पण दिसतात. लक्षात घ्या, जेव्हा देश इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नसतो तेव्हा IMF जे सांगेल ते त्यांना करावं लागतं. त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसतात. भारताचा नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचा उल्लेख केला तर अनुराग कुमार दिसानायके यांचे सरकार पारदर्शकतेवरती भर देत आहे. श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक स्थैर्य भारताच्या सागरी सुरक्षेसाठी, मॅरिटाईम सिक्युरिटीसाठी आणि इंडियन ओशन रिजन जो आहे का त्याच्या भू राजकीय हितासाठी अत्यंत महत्वाचा आहे असं आपण आत्ताच्या या शिक्षेमुळे म्हणू शकतो. कारण का अशी शिक्षा दिल्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा हायलाइट होतोय आणि एका प्रमुख नेत्याची शिक्षा ही तिथल्या संपूर्ण रिजनवरती त्या असणाऱ्या सरकारची पकड किती आहे हा उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि भारताचं श्रीलंकेसोबतचं कोलॅबरेशन तितकंच महत्वपूर्ण आहे हेही लक्षात ठेवूया. पुढं जून 2026 मध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप झालेल्या मिंडानाओ या हा बेट समूह खालीपैकी कोणत्या देशात स्थित आहे? मिंडानाओ 9 जूनला या ठिकाणी इथं जून 2026 मध्ये असणारा हा भूकंप होताना दिसतोय. 7.8 रिश्टर स्केलचा खूप असणारे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि खूप ते डिस्टर्ब करणारे व्हिडिओज आहेत. कोणत्या असणाऱ्या देशाचा उल्लेख येतोय? इंडोनेशिया, जपान, फिलिपिन्स का मलेशिया? तर उत्तर लक्षात घ्यायचं फिलिपिन्स मध्ये हा असणारा भूकंप या ठिकाणी येताना दिसतोय. ताजिके फिलिपिन्स हा कुठे येतं? रिंग ऑफ फायरच्या असणाऱ्या पॅसिफिक या असणाऱ्या ओशनच्या झोन वरती आहे, त्यामुळे तिथं असणारा भाग तो भूकंपग्रस्त दिसतोच आपल्याला. तिथं टेक्टॉनिक प्लेट्सचाही उल्लेख याच्यामध्ये येतो. 8 जूनला झालेला ऍक्च्युअली सकाळी 7:37 शाळेच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिंडानाओच्या सारंगानी प्रांताजवळ 7.8 रिश्टर स्केलचा असणारा भूकंप झालाय. जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. 9 जून पर्यंतचा उल्लेख केला या ठिकाणी. तर बघा 37 मृत्यू झाले, 33 पुढे झाले या ठिकाणी. तर इथं स्वॅक्सॅग्रेन 4 डावो मध्ये जखमी झाले जवळपास 500च्या आसपास. विस्थापित झाले 20,000 प्लस कुटुंब. 5,000 प्लस तात्पुरत्या छावण्यामध्ये त्यांना बसवून दिलेलं आहे. सर्वाधिक नुकसान झाले या ठिकाणी कुठं? तर जनरल सॅन्टोस शहरामध्ये. सुनामीचा इशारा सुद्धा दिलाय कुठं? फिलिपिन्स, इंडोनेशिया, पलाऊ, दक्षिण जपानमध्ये. सारंगानी किनारपट्टीवरती 1.4 मीटर उंचीच्या लाटा दिसल्या आणि 24 तासामध्ये 1050 आफ्टर शॉक सुद्धा आलेले आहेत. त्याची तीव्रता होती भूकंपाची 6.7 रिश्टर स्केलची. ओके, हे लक्षात घ्यायचं. आफ्टर शॉक 24 तासामध्ये 1050 प्लस आफ्टर शॉक दिलेले येताना दिसत आहेत. क्रिटिकल बाब आहे थोडीशी, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि विस्थापित कुटुंबाची संख्या बघितली तर 20,000 प्लस विस्थापित कुटुंब या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. आणि मुद्दा काय या ठिकाणी येतोय? जिओग्राफीच्या अनुषंगाने GSच्या पेपर 1च्या अंतर्गत हा मुद्दा बघायचा आहे. साहजिक आहे, पहिल्यांदा ह्युमॅनिटेरियन अँगल बघू आपण. तिथल्या असणाऱ्या लोकांना योग्य पद्धतीचं असणारं बचाव कार्य सुरू आहे. भारत सुद्धा आपलं बचाव कार्य पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथल्या लोकांसाठी एक आपण प्रार्थना करूया की त्यांचं असणारं जीवनमान सुरळीतमध्ये चालावं. पण या ठिकाणी जिओग्राफीचा अँगल बघितला तर जगातील 90% भूकंप कुठं होतात? पॅसिफिकच्या रिंग ऑफ फायर मध्ये होतात. किती? पॅसिफिकच्या रिंग ऑफ फायर मध्ये जगाच्या 90% असणारे या ठिकाणी जागतिक भूकंप होतात. म्हणून हा रिंग ऑफ फायर महत्वाचा आहे. 40,000 किलोमीटर लांबीची असणारी ही हॉर्शो शेप्ड पॅसिफिक रिंग ऑफ फायरची एकूण लांबी आणि 7.8 रिश्टर स्केलचा असणारा कोटाबाटो ट्रेंच मधील असणारा सबडक्शन प्रक्रियेमुळे फिलिपिन्स सी प्लेट आणि सुंदा प्लेट यांची टक्कर झाली. कोणाची? फिलिपिन्स प्लेट आणि सुंदा प्लेट यांची टक्कर झाली, म्हणून हा असणारा भूकंप आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. हे लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. आता UPSCच्या अँगलनं, मेन्सच्या अँगलनं आपल्याला फिलिपिन्सचा भूकंप अभ्यास कसा करायचा आहे? अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा उल्लेख याच्यामध्ये येतो.
पूर्व सूचना आणि यंत्रणा आणि सुनामी सज्जता यामुळे भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल असून सुद्धा सुनामीचा इशारा तातडीनं जारी केल्यामुळे किनारपट्टीवरील हजारो नागरिकांनी आपली वेळेतच सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी त्यांना हलवणं शक्य झालं. जीवितहानी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी टाळताना बघतो आपण. स्ट्रक्चरल सेफ्टी अँड बिल्डिंग कोडचा उल्लेख येतोय. जनरल सँटोस शहरातील शाळा आणि व्यावसायिक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये सिस्मिक बिल्डिंग कोडचं काटेकोर पालन करणं अनिवार्य आहे. भारताच्या हिमालयीन क्षेत्र आणि ईशान्य भागामध्ये याच्यासाठी एक मोठा धडा सुद्धा आपल्याला मिळताना दिसतोय. स्कूल डिझास्टर रेझिलन्सचा उल्लेख येतो या ठिकाणी. शाळांमध्ये नियमित काय झालं पाहिजे, मॉक ड्रिल झालं पाहिजे, डक कव्हर अँड होल्ड, म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्याची असणारी एक प्रकारची ट्रेनिंग मुलांना विद्यार्थ्यांना देणं आवश्यक असणार आहे. तोही मुद्दा या असणाऱ्या आपत्ती सज्जतेच्या अंतर्गत येतोय. हे लक्षात घ्यायचं. हे असणारे मेजर मुद्दे बघितला आपण. पीओकेचा उल्लेख बघितला, श्रीलंकेचा निकाल बघितला आणि फिलिपिन्सचा भूकंप या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. थोडेसे असणारे न्यूज आपण या ठिकाणी लोकसत्तेच्या अनुषंगाने बघूया. राज्यातील 66,000 शाळांना बालभारतीकडनं काय केलं आहे, पुस्तक भेट दिलं जाणार आहे. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम असणार आहे. मग काय लक्षात घ्यायचं इथं, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन महामंडळाच्या बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त 60 वर्ष कंप्लीट होत आहेत. या शाळांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पुस्तके भेट दिली जाणार आहे आणि हे शालेय विद्यार्थ्यांच्या वाचनाला चालना देण्यासाठी 66,000 शाळांना 6 पुस्तकांचा संच दिला जाणार आहे. 2026-27 हे बालभारतीचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. हेही लक्षात घेणं आवश्यक असेल. या पुस्तकामध्ये कोणकोणते पुस्तक असणार आहे याच्यामध्ये बालभारतीच्या कविता, स्फूर्तिगीते, 50 किशोर गोष्ट, चित्रकथा, थोरांची ओळख आणि माझा पहिला इंग्रजी मराठी शब्दकोश हे असणारे पुस्तकं या शाळांमध्ये दिले जाणार आहेत. हेही लक्षात घ्यायचं. आता त्यानंतर एक अतिशय महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताना दिसतोय. अविवाहितांचे शारीरिक संबंध हा चारित्र्यहीनतेचा पुरावा नाही असा उल्लेख या ठिकाणी येतो. कारण का लिव्ह इन रिलेशनचा संदर्भ आला तर तोही रेफरन्स या ठिकाणी डिग्निटी विथ लाईफचा मुद्दा, पर्सनल लिबर्टीमध्ये येतो का, हा मुद्दा खूप जास्त चर्चेमध्ये येतो. कलम 21च्या अनुषंगाने हा अधिकार या ठिकाणी मान्य केलाय. अविवाहितांचे शारीरिक संबंध हा चारित्र्यहीनतेचा पुरावा असणार नाही. अविवाहित सज्ञान व्यक्ती दरम्यान परस्पर संमतीने लैंगिक संबंध असल्यास त्यावर त्यांच्या चारित्र्याबद्दल प्रतिकूल मत तयार करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने हे मत दिलेलं आहे. तेलंगणात पोलीस हवालदार म्हणून निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती कायम करण्याचे निर्देश देताना न्यायमूर्ती मनमोहन व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं तेलंगणा उच्च न्यायालयाच्या एकल पीठाचा निकाल कायम ठेवला आहे. तेलंगणाच्या गजुला तिरुपती यांची मानधनधारक कॅडेट प्रशासनावरती पोलीस हवालदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या विरोधामध्ये पूर्वी भारतीय दंड संहितेचे कलम 417, कलम 420 आणि कलम 506 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मग त्या अनुषंगाने चारित्र्य सर्टिफिकेट दिलं नव्हतं जॉईन करण्याच्या निमित्तानं. मग इथं सुप्रीम कोर्ट म्हणतोय की अविवाहितांचा शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे हे चारित्र्यहीनतेचा पुरावा असू शकत नाही आणि त्यांची नियुक्ती करायला या ठिकाणी परमिशन दिलेली आहे. अतिशय महत्वाचा निकाल या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतो. हे लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर साऊथ कोरिया आणि चीन यांचं कोलॅबोरेशन कंटिन्युअसली चर्चेमध्ये असतं. किम जोंग युन यांना चीनचा भक्कम पाठिंबा असेल. शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावरती येताना आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि इथं या ठिकाणी शी जिनपिंग यांनी हा असणारा मुद्दा बघितला तर त्यांचा 2019 नंतरचा हा पहिलाच उत्तर कोरियाचा दौरा असून या वर्षात ते पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यावर सुद्धा गेलेत. म्हणजे जिनपिंग हे पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावरती गेले यावर्षी आणि ते डायरेक्टली कुठे गेले, उत्तर कोरियावरती जाताना दिसतात. आणि उत्तर कोरियाला पोहोचल्यानंतर जिनपिंग यांचे आपुलकीने स्वागत करण्यात आले होते. उत्तर कोरिया अलीकडच्या काळामध्ये रशियासोबत संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब चीनला फारशी रुजलेली नाहीये, त्यामुळे असणारी ही भेट या ठिकाणी होताना दिसते. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. नंतर पाहिलं तर भारताकडे आता सध्या किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक आहे, 60 दिवसांचा इंधन साठा शिल्लक आहे. अशा पद्धतीचं असणार वक्तव्य आपल्याला या ठिकाणी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेला आहे. आणि हा उल्लेख केला तर हार्मोज आणखी 30 दिवस बंद राहिल्यास काय होईल, आपल्या देशांतर्गत परिस्थिती पाहावी लागेल. आपल्याकडे साठा आहे तो 60 दिवसांचा असणारा आरामबिंदू आहे. याचा अर्थ असा आहे की कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजी प्रत्येकी 60 दिवसांचा पुरवठा असला तरी जे आपल्याकडे आहे, मी असे म्हणेन की ते आरामदायी स्थितीत आहेत. म्हणजे इथं थोडंसं कन्फर्मेशन दिलंय की बाबा अजून युद्ध जरी चालवलं तरी सुद्धा
भारताकडे 60 दिवस पुरेल असं असणारं इंधन या ठिकाणी आहे. सोबतच जल जीवन मिशनचा लाभ केंद्र सरकारचा दावा आहे की 81.87% ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी आता दिलं जात आहे. शाळा अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. नळाचे पाणी असलेल्या शाळांची संख्या ही 29,711 वरून 9.23 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये संख्या 15,464 वरून 9.66 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र आणि इतर सामुदायिक संस्थांपैकी 3.93 लाख संस्थांमध्ये सुद्धा नळाद्वारे पाणी या ठिकाणी पुरवलेलं आहे. ऑगस्ट 2019 मध्ये 3.23 कोटी ग्रामीण कुटुंबाकडे नळाचं पाणी उपलब्ध होतं. ही संख्या मे 2026 मध्ये 15.84 कोटींवर पोहोचलेली. म्हणजे देशातील एकूण 81.87% ग्रामीण कुटुंबांना घरपोच नळाद्वारे पाणी मिळालेलं आहे. हा उल्लेख याच्यामध्ये येतो आणि त्याचा रेफरन्स पाहिला तर या योजनेच्या अंतर्गत हर घर जल योजना या अनुषंगाने बघितलं तर जल जीवन मिशनचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. तो केंद्राच्या सुरू केला होता, 22 पर्यंत टार्गेट होतं, नंतर ते 24 पर्यंत वाढलं. आता परत त्या ठिकाणी 26-27 पर्यंत त्याचे असणारे निधी सुद्धा वाढवून दिलेले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये 488% वाढ झाली असून ती आता 67,670 कोटी रुपयांपर्यंत आपल्याला ही मदत या ठिकाणी पोहोचताना दिसते. प्लस एक पेड माके नाम या असणाऱ्या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेला 50 झाडे लावण्याचे लक्ष्य या ठिकाणी दिलेलं आहे. एक पेड माके नाम 3.0 ची मोहीम आहे. वृक्षारोपण मोहीम शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान हा असणारा कालावधी राबवला जाणार आहे. हा उल्लेख लक्षात घ्यायचा या ठिकाणी 2020च्या असणाऱ्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, त्यांच्यात पर्यावरणाबाबत जागरूकता वृत्ती वर्तन रुजवण्याचा एक उद्देश याच्यामध्ये मांडला जातोय. त्या अनुषंगाने ही मोहीम असेल आणि या मोहिमेसाठी 53,01,257 झाडे लावण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्राला देण्यात आले. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. सोबतच एक खूप छान असणारा लेख लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये हायलाइट झालाय. या लेखाचा उल्लेख केला या ठिकाणी तर हेही बोलू लागले. याच्यामध्ये जनधनमुळे जानेवारी 2015 पासून देशभरात 54 कोटी नवी बँक खाती, त्यातले 60% महिलांची. यश कौतुकास्पद, पण त्याच्या मर्यादाही विचारी जनांपर्यंत कळू लागणारच असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलाय. आणि तो असणारा जनधन योजनेचा रेफरन्स काय, कशा पद्धतीने याची पूर्तता होते, आर्थिक समावेशनाचा मुद्दा कसा आहे, त्याबद्दल खूप छान लेख दिलेला आहे. तर ते हे लेख वाचण्याचा प्रयत्न नक्की करा. ओके. अशा पद्धतीचा असणारा आपला आजचा असणारा वृत्तांत समाप्त झालेला आहे. आजच्या बातम्या आपल्या संपल्या. सेशन आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.